हॅलो फ्रेंड्स, सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. मी प्रेरणा. माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. तर आज मी तुम्हाला हॉटेलसारखा घरच्या घरी व्हेज फ्राईड राईस कसा बनवायचा ते दाखवणार आहे. तर हा फ्राईड राईस लहानांपासून मोठ्यांना सर्वांना खूप आवडतो. हा राईस बनवायची पद्धत खूप सोपी आहे, तसेच बनवायला पण खूप कमी वेळ लागतो. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पण पाहून घेऊया. तर फ्राईड राईस बनवण्यासाठी मी इथे लांब दाण्याचा बासमती तांदूळ 1/2 किलो घेतला आहे. तर तो मी 3 पाण्यामध्ये चांगला स्वच्छ धुवून घेतला व अर्ध्या तासासाठी मी इथे भिजत ठेवला आहे. आता मी एका इथे मोठ्या टोपामध्ये 1/2 किलो तांदूळासाठी जवळजवळ 1.5 लिटर पाणी ठेवलं आहे. त्याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ घातलंय आणि अर्ध्यापेक्षा कमी थोडंसं लिंबाचा रस टाकते मी इथे. आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवून मी छान उकळी येऊ देणार. आता बघा इथे पाण्याला चांगली उकळी आली आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये जे भिजवलेले तांदूळ आहेत ते त्या तांदळातलं पाणी मी पूर्णपणे काढून टाकले आणि हे तांदूळ मी आता गरम पाण्यामध्ये घालते आहे. तांदूळ मी इथे आता पूर्णपणे घालून घेतले आहे. थोडंसं मी ढवळून घेते आणि तांदूळ घालताना गॅस हा फुलच ठेवला आहे मी आणि फुल गॅसवर मी पूर्णपणे तांदूळ शिजवून घेतला आहे. आता आपला तांदूळ इथे शिजला आहे. हाताने बोटाने दाबल्यावर तुटतोय म्हणजे आपला तांदूळ शिजला आहे. आता मी हा एका चाळणीमध्ये गाळून घेते पूर्णपणे. हे पहा, आता हे पूर्णपणे मी गाळून घेऊन थंड करायला साईडला ठेवून देते. आता मी गॅसवर एक कोळसा फुलून घेते आहे. हा इथे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर स्मोक द्यायचा असेल तर देऊ शकता, नाही दिला तरी चालेल. मी आता इथे ह्या भाताला कोळशाचा स्मोक देते आहे. त्याने थोडी भाताला अजून चव येते. तसं मी इथे आता थोडासा खड्डा केला आहे. त्याच्यामध्ये एक वाटी ठेवते. त्याच्यामध्ये आता एक कोळसा घालते. त्याच्यावर एक 2-4 थेंब तेलाचे टाकते आणि झाकून ठेवते. पूर्णपणे स्मोक मी इथे भाताला दिला आहे. मी इथे अर्धा वाटी पातळ लांबसर कापलेला कोबी घेतला आहे. 3-4 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्यात. गाजर अर्धा वाटी घेतले कापून. आलं आणि लसूण बारीक चॉप करून घेतले, प्रत्येकी 2-2 टेबलस्पून. फरसबी घेतली आहे मी बारीक कापून अर्धी वाटी. तसेच सिमला मिरची पण अर्धी वाटी घेतली मी बारीक कापून. कांदा घेतला बारीक कापून आणि कांद्याची पात. आता मी इथे एका मोठ्या पॅनमध्ये 3 टेबलस्पून तेल घालते. तेल चांगलं गरम झालंय तर आता इथे मी चॉप केलेला लसूण टाकलाय. तसंच आलं पण टाकते चॉप केलेलं. छान ढवळून घेतले आणि आता ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरची टाकली आहे. ती पण चांगली परतून घेतली. आता ह्याच्यामध्ये मी गाजर टाकते, फरसबी, सिमला मिरची. हे व्यवस्थित मोठ्या फ्लेमवर ढवळून घेतलंय मी. आता मी इथे कांदा टाकलाय. हे सगळं मोठ्या फ्लेमवरच करून घ्यायचं. फ्राईड राईससाठी थोड्या कच्च्या भाज्याच चांगल्या लागतात. आता मी इथे कोबी टाकलाय. कोबी पण चांगला परतून घेते मी इथे. भाज्या सगळ्या छान परतून झाल्यात. आता मी अर्धा टीस्पून मिरपूड टाकली.
चवीपुरतं मीठ टाकलं इथे. आता मी इथे हा भात ॲड करते. आता मी वरून हा सोया सॉस टाकला आहे. त्याचं कारण असं आहे की भाज्यांमध्ये जर टाकलं तर भाज्या लगेच काळ्या होतात. भाज्या भातामध्ये चांगल्या हिरव्यागार दिसण्यासाठी मी वरून सोया सॉस टाकला आहे. तर आता मी हे सगळं छान परतून घेते. सगळं परतून झालंय. आता कांद्याची पात वरून टाकते मी. ती पण चांगली परतून घेतले. तुम्हाला जर माझी ही व्हेज फ्राईड राईस बनवण्याची पद्धत आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला राईस आता तयार आहे. अगदी हॉटेलसारखा दिसतोय आणि चव पण तशीच आहे. धन्यवाद.